नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. अत्यंत खळबळजनक बातमी आहे. अखेर शरद पवार, मोदी आणि शहा यांना सरेंडर होणार का, आणि तशा हालचाली सुरू आहेत का, आणि हे कशासाठी आणि कशामुळं? सुनेत्रा पवार आणि सुप्रियाताई यांचं एकत्रीकरण पहिला ते करणं आणि नंतर सगळ्या गोष्टी जाहीर करणं आणि इंडिया आघाडीला रामराम याचा अर्थच आपण निवृत्ती घेणं, या विषयावरच विश्लेषण करायचे. काही ज्येष्ठ पत्रकार दिल्लीमधील असतील आणि महाराष्ट्रामधील हे याच्यावर चर्चा करत आहेत की नक्की काय घडले. खरं आहे, कारण तब्येतीचं एक कारण फार महत्वाचं आहे. शरद पवारांनी आता आपल्या कार्यकर्त्यांना, काही ज्येष्ठ नेत्यांना सुद्धा त्यांनी सांगितले की आता मी परत राज्याचा दौरा करणार आहे, फिरणार आहे वगैरे. परंतु आतली बातमी वेगळी आहे. आता बास झालं. पवार घराण्यामधले हे जे आता भांडणं आहेत, जे अंतर्गत मतभेद आहेत, हे आता विकोपाला जाऊन द्यायचे नाही आहेत. आणि आपण आता निवृत्ती घेतल्यानंतर इंडिया आघाडीचा तसा काही संबंध राहणार नाही. आणि पुढच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून जे मोदी शहांशी ऋणानुबंध आहेत पवार साहेबांचे, त्याचा उपयोग कधी करणार, अशा चर्चा काही पवार साहेबांच्या अगदी जवळच्या, म्हणजे मित्रत्वानं सल्ला देणारे असतील त्यांचे, अशी काही मंडळी आहेत, अशा त्यांच्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. आणि हीच महाराष्ट्रामध्ये राजकीय उलथापालथाचा अर्थ असा आहे की आता प्रफुल्ल पटेल आणि हे अंतर्गत वाद अजितदादा राष्ट्रवादीमध्ये जे उफाळलेले आहेत, त्याचा काही फार मोठा परिणाम आहे याच्यातला भाग नाही. कारण प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे भारतीय जनता पक्षानं गप्प म्हटलं की गप्प बस म्हणतात, गप्प बसणार आहेत. त्यांचा काहीच विषय नाही. कारण मुख्य आता भारतीय जनता पक्षाच्या हातात आहे. देवाभाऊ हे महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु मोदी शहानी जर का निर्णय केला की पवार साहेबांना आपल्याला साथ द्यायची आहे, आणि पवार साहेबांचा जो विषय आहे, मग आता विषय येणार आहे की सुनेत्राताई ह्या राष्ट्रीय अध्यक्ष राहणार का सुप्रिया? सुनेत्राताई राष्ट्रीय अध्यक्ष राहू द्या, सुप्रियाताई कॅबिनेट मंत्री होऊन जाऊ द्या. दोन्ही एकत्रीकरणाचा विषय पण संपून गेला. सगळेच एकत्र येते आणि खाली कुणाचे वाद फार असायचं कारण नाही. कारण सत्तेत सगळ्यांनाच जायला मिळते. केंद्रातली पण सत्ता आली, राज्यातली पण सत्ता आली. आता विषय येणार आहे महाविकास आघाडी राज्यातली आणि इंडिया आघाडी. पवार साहेबांची निवृत्ती झाल्यानंतर करणार आहे काय तुम्ही? काहीच करू शकत नाही. ही चर्चा गांभीर्यानं चालू आहे, आज गांभीर्यानं चालू आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ही उलथापालथ होती आहे. इतर राज्यामध्ये ज्या निवडणुका लागलेल्या आहेत, मग ममता बॅनर्जी असतील, बाकीच्या राज्यातले असतील, परंतु शरद पवार फार काही सक्रिय होऊ शकत नाहीत, हे सगळ्यांनाच माहिती आहे इंडिया आघाडीतल्या लोकांना. पवार साहेबांचे काही तिथं दौरे होणार आहेत, त्यांची काही भाषणं होणार आहेत, अशातला काहीच विषय येत नाही ना आता. आणि पवार साहेब हे कितीही जरी बोलत असले तरी ते आतनं थकलेले आहेत तर आहेतच. त्यांचे मेडिकल रिपोर्ट सगळे बघितले आणि डॉक्टरांचा सल्ला बघितला तर त्यांना आता विश्रांतीची गरज आहे. ते कितीही फिरतो म्हटले तरी शक्य होणार नाही. अशा वेळेला घरची भांडणं मिटली पाहिजेत, आपण एकत्र आलं पाहिजे, हे त्यांच्या कुटुंबातल्याही सगळ्या सदस्यांनी, महिलांनी, कुटुंबातल्या एकत्र बसून आपण आता हे संपवूया आणि कुठेतरी सत्तेमध्ये सहभागी होऊया. आणि पवार साहेबांचा शब्द मोदी शहा हे कधीही डावलू शकत नाहीत. देवाभाऊंना सुद्धा ते मान्य करावंच लागेल. म्हणजे राज्यातही मग आता नंतरचे विषय सगळे येतील. कुणाला काय मंत्रीपद, कुणाला कुठं ठेवायचं, कुणाला काय, हे सगळं ठरवणार कोण? भारतीय जनता पक्ष. भाजप ठरवेल तेच होईल. आणि भाजप हे इकडं अजितदादांच्याकडे सुद्धा, अजितदादांच्या पक्षाला सुद्धा किंमत देतील आणि पवार साहेबांच्याकडे सुद्धा किंमत देतील. आणि त्यांनी सगळं आपल्याकडेच ताब्यात ठेवतील. आणि पवार साहेब सुद्धा निश्चिंत राहतील. सुप्रियाताई कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर एक प्रकारची सत्ता आली, ताकद आली. म्हणजे जे शरद पवारांचे खासदार आहेत, आज त्यांचे सुद्धा 8 खासदार आहेत, हे सुद्धा जे चलबिचल चाललेले आहेत ते सुद्धा भक्कम झाले. सुप्रियाताई मंत्री झाल्या तर त्यांना सुद्धा ताकद. आणि हिकडचे आमदारही खुश. काही मंत्रिपद वाटप होईल, काही मंत्र्यांना डच्चू दिला जाईल.
आणि त्याच्यामधनं हे सामोपचारानं सगळं होण्याचं आत कौटुंबिकही ठरलं आणि त्यांच्या मित्रत्वानी जे काही जवळची मंडळी आहेत त्यांनी सुद्धा हा निर्णय घेतला. ही बातमी आत्ता बाहेर आलेली आहे. पवार साहेबांनी काही दिवसापूर्वीच आपल्या जवळच्या काही मंडळींना बोलवून सांगितलं आता आपण आपला पक्ष मजबूत करायचा आहे. परंतु आता त्यांचे जवळचे जयंत पाटील असतील, जितेंद्र आव्हाड असतील, हे सुद्धा 2 पावलं मागं यायला तयार असल्याचं कळतंय. कारण सत्तेचा महिमा हा अगाध आहे हे त्यांना सुद्धा माहिती आहे. जयंतरावनाही माहिती आहे, जितेंद्र आव्हाडांनाही माहिती आहे, इतरांनाही माहिती आहे. आता कुठंतरी पवार साहेब ह्याच्यावर निर्णयाप्रत येतील अशी अवस्था महाराष्ट्रात झालेली आहे आणि हीच महाराष्ट्रातली राजकीय उलथापालथ देशात चर्चेचा विषय होईल अशी अपेक्षा धरायला हरकत नाही. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.